नमस्कार. आज आपण कोळंबी फ्राय कशी बनवायची ते पाहणार आहे. अगदी कमी वेळात आणि सोपी अशी होणारी ही रेसिपी आहे. तेही एकदम क्रिस्पी आणि अतिशय कुरकुरीत. तेही कुठलाही एक्स्ट्रा मसाला न वापरता. तर वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण घेतलं आहे 250 ग्राम कोळंबी. कोळंबीला बाजारातूनच स्वच्छ करून आणलं आहे. कोळंबी फ्राय करण्याच्या अगोदर आपल्याला सर्वात आधी मॅरिनेट करावं लागेल. त्यासाठी लागणारे मसाले आपण अगोदर पाहून घेऊ. अद्रक लसूण पेस्ट, हळद, मिरची पावडर आणि मीठ चवीनुसार. कोळंबीमध्ये सगळे मसाले टाकून चांगलं मिक्स करून घेऊ. तुम्ही या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही मसाले वापरू शकता. यात कोळंबीला मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आहे आपण. कोळंबीची चांगली मालिश करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये, जेणेकरून मसाला चिपकून राहील. कोळंबी क्रिस्पी आणि कुरकुरीत व्हावा म्हणून आपण घेणार आहे 2 चमच मैद्याचं पीठ आणि 2 चमच कॉर्नफ्लॉवर, ज्यामुळं कोळंबी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईल एकदम. मैद्यामध्ये थोडा मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेऊ. दुसऱ्या एका प्लेटीमध्ये आपण थोडा पाणी घेऊन ठेवू आणि त्याचसोबत कढई सुद्धा ठेवून देऊ गरम व्हायला. कढई गरम झाली तर आता यात आपण तेल टाकून घेऊ. तेलला एकदम कडक गरम होऊ देऊ. तेल एकदम चांगल्या प्रकारे गरम झालंय. आता आपण कोळंबी फ्राय करायला घेऊया. मॅरिनेट केलेल्या कोळंबीला मक्याच्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून पाण्यामध्ये बुडून घ्यायचं आहे. त्यानंतर परत मक्याच्या पिठामध्ये चांगलं दाबून पीठ लावून घ्यायचं आहे. त्यानंतर झटकून तळून घ्यायचं आहे. कोळंबीला साधारणतः 3 ते 4 मिनिटापर्यंत तळून घ्यायचं आहे, म्हणजे क्रिस्पी होईल आणि कुरकुरीत सुद्धा लागेल. सुरुवातीला लो फ्लेमवर शिजू द्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी हाय फ्लेम करून चांगलं तळून घ्यायचं आहे, म्हणजे आतमधूनही शिजून जाईल आणि वरतून सुद्धा क्रिस्पी बनेल. कोळंबीला छान गोल्डन कलर आला की आपण कढईतून बाहेर काढून घेऊ. तिकडं कोळंबी शिजत आहे तोपर्यंत आपण अशा पद्धतीचे मसाला लावून कोळंबी बाजूला ठेवून घेऊ, म्हणजे तळायला नंतर सोपं होईल. असं एकदम चांगल्या पद्धतीत झटकून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला जास्त पीठ नको. अशा प्रकारे सर्व कोळंबीला पीठ लावून बाजूला ठेवून घेऊ. कोळंबी एकदम चांगली क्रिस्पी झाली आहे, तुम्ही आवाजावरून पाहू शकता.
फायनली आपले कोळंबी फ्राय बनवून तयार झाले आहे. तुम्ही पाहू शकता किती छान कलर आला आहे आणि क्रिस्पी सुद्धा एकदम छान झाली आहे. एकदम कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.